नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सेक्रापूरमध्ये स्वागत करत आहे। आपली चाललेली जी सिरीज आहे जवाहर नवोदय परीक्षा पेपरला आलेले प्रश्नांची उत्तरं, गणित विषय गणित प्रश्न क्रमांक 41 ते 60 हे आपण काय करत आहोत पाहत आहोत। तर चला आज पाहूया आपण नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका 2015 मध्ये विचारलेले गणित विषयाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला 2013, 14 आणि सर्वच गणित विषयाचे पेपर पाहिजे असतील तर आपल्या नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका। हे सर्व व्हिडिओ आपल्याला मोफत स्वरूपामध्ये पाहायला मिळतील। तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 41, खालील आविष्काराला सरळ रूप द्या अशा प्रकारचा प्रश्न आहे। आता हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर कंचे भागू बेव यालाच आपण काय म्हणतो, कंस गुणाकार भागाकार ह्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया आपल्याला काय करायच्या त्याच्यात अगोदर करायच्या, म्हणजे आतून बाहेर सोडवत जायचंय। बघा आता पहिल्यांदा हा कंस जो आहे तो कंस आपण अगोदर सोडून घेऊ। बाकीचे जे आहेत ते काय होतील 3/2 कंसात या दोघांची आपल्याला इथं काय करता येईल बघा, इथं 7/9 वजा मी इथं छेद समान करून घेतो, म्हणजे 2 ला 3 न गुणतो आणि 3 ला पण 3 न गुणतो, प्लस इकडं मैरपी कंसामध्ये 1/3 अधिक इथं छेद समान करून घेता येईल, म्हणजे 2 ला 3 न गुणा 3 ला पण 3 न गुणा वजा 4/9 मैरपी कंस पूर्ण पुढचाही कंस पूर्ण, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे बरोबर 3/2 कंसात 7/9 वजा 3 दुने 6/9 अधिक मैरपी कंसामध्ये 1/3 दुसऱ्या कंसात 3 दुने 6 3 त्रिक 9 वजा 4/9 बरोबर 3/2 गुणुले कंसात आता इथं 7 वजा 6/9 प्लस मैरपी कंसामध्ये 1/3 अधिक इथं काय करता येईल बघा 6 वजा 4/9 कंस सुटला 6 वजा 4। आता यांच्यामध्ये बघा आपल्याला काय करावं लागेल, कॅल्क्युलेशन केल्यानंतर पुढची स्टेप 3/2 कंसात 7 वजा 6 1/9 प्लस मैरपी कंसामध्ये 1/3 अधिक 6 मधून 4 गेले 2/9। आता इथं आपल्याला काय करता येईल, छेद समान करून घेता येईल बघा, मग छेद समान करून घेण्यासाठी 3/2 कंसात 1/9 प्लस मैरपी कंस 1 गुणुले 3 छेद 3 गुणुले 3 अधिक 2/9। पुढची स्टेप 3/2 गुणुले कंसात 1/9 अधिक इथं गुणाकार झाला 3/9 अधिक 2/9। आता बघा 3/2 गुणुले कंसात आता आपण काय केलं, इथं छेद समान आहे म्हणजे यांचं उत्तर बघा, छेद समान असेल तर 9 वर अंशामध्ये 1 अधिक 3 अधिक 2 कंस पूर्ण बरोबर 3/2 कंस काढून घेतो, 3 2 5 आणि 1 6 6/9 हे उत्तर आलं। आता इथं आपल्याला काय करता येईल, कट करता येईल, वरती कट करता येत नव्हतं, इथं बघा या 2 न 6 ला भागलं 3 आलं, या 3 न 9 ला भागलं 3 आलं, म्हणजेच उत्तर जे आहे तुमचं काय राहिलं बघा 3/3 आणि 3 1 3 म्हणजे 1, उत्तर जे आहे तुमचं पर्याय क्रमांक सी 1 हे उत्तर याचं काय होऊन जाईल मित्रांनो, मिळून जाईल, म्हणजेच सी नंबरचा पर्याय लक्षात आला। आता त्याच्यानंतर 42वा प्रश्न आहे। आता 42वा प्रश्न इथं दशांश समकक्ष म्हटलेला आहे। समकक्ष म्हणजे काय, दशांश तळामध्ये आपल्याला काय करायचंय, गणित सोडवायचंय। हे बघा दिलेली
समीकरण गणित आधी मांडून घेऊ. 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16. आता इथं छेदस्थानी सगळीकडे काय दिसतोय? 16 आहे, इथं 8 आहे, इथं 2 आहे. मग छेद समान करून घेऊ आपण. मग 1/2. आता या 2 ला किती न गुणले छेद समान होईल? 8 न. जसं छेदाला गुणतो तसं अंशालाही गुणून घ्यायचं. प्लस 3 गुणुले इथं 8 ला 2, 8 गुणुले 2 प्लस 7/16. इथं गुणायची गरज नाहीये. मग 8, 8 दुने 16, 3 दुने 6, 8 दुने 16, 7/16. आता छेद यांचा काय झाला? समान झाला, म्हणजे 16. आणि मग वर अंशामध्ये 8 अधिक 6 अधिक 7 या सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. 8 आणि 7 त्रिक 21 होईल बघा. 8 आणि 7 14 7 21/16. आता 21 ने 16 ला काय करायचंय? भागायचंय. मग भागण्यासाठी बघा 16 एक 16. आता किती राहिले? दशांश चिन्ह 0, 5 राहिले. 16 त्रिक किती? 48. 2 राहिले. 16 एक 16. म्हणजे 1.31 पर्याय बघा. 1.31 कुठं दिसतंय का? हे बघा याच्यात आहे, म्हणजे पूर्ण भागात बसायचं नाही. 1.31 इथं आहे, म्हणजे पर्याय तुमचा काय येणार? हे उत्तर येऊन जाणार. कळलं? पर्याय क्रमांक डी. ओके. आता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 43 बघा. 43 प्रश्न क्रमांक दिलेला आहे. काय? कमाल आणि किमान अशा क्रमांकामध्ये संख्यांचा कोणता गट येईल? आता कमाल ते किमान, कमाल म्हणजे काय आणि किमान म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कमाल म्हणजे मोठी संख्या आणि किमान म्हणजे छोटी संख्या. त्याला जास्तीत जास्त, किमान म्हणजे कमीत कमी. आता पर्याय शोधायचे अगोदर बघा. 82, 341. आता आपण जाताना कसा विचार करायचा ते पाहू अगोदर. पहिला पर्याय शोधूया. इथं 81 आहे, 16 आहे, 82, 63 हे सगळेच वेगळे वेगळे येतं. मोठी संख्या कोणती घेऊ अगोदर? 82, नंतर 81 आणि नंतर 63 आणि नंतर कोण? 16. मग अशा क्रमाचा गट कुठं आहे तो शोधायचा. 82 बघा इथं आहे, 81, 63, 16. चला पर्याय क्रमांक डी. संख्या पूर्ण लिहित बसायची नाहीये, संख्या आपल्याला कळली पाहिजे. 82, 81, 63, 16 ह्या संख्या कशा आहेत? मोठ्याकडून लहानाकडे गेलेल्या आहेत, म्हणजे कमाल पासून किमान पर्यंत आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न आहे बघा 44. 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्या आणि यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. बघा 70 ते 80 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या कुठल्या संख्या घ्यायच्या? मूळ संख्या. यासाठी आपल्याला मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे. मग बघा सुरुवात होते कुठून? 71, त्याच्यानंतर 73, त्याच्यानंतर 79. आता ह्यांची काय सांगितली? बेरीज सांगितली. म्हणजे बघा 71 अधिक 73 अधिक 79 ह्या किती सापडल्या? 3च मूळ संख्या आहेत त्यांच्यामध्ये. आणि मग यांची बेरीज बघा. 9 1 10 आणि 3 13, 1303. आले किती? 1, 7 त्रिक 21, 21 आणि 2 किती झाले? 22, 223. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 याचं 223. मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या यांची बेरीज आणि किती संख्या असतात हे एकदा काय करायचंय? अभ्यास करून ठेवायचा आहे. पंचेचाळीसवा प्रश्न आहे. एका शाळेत 704 डेस्क आहेत. किती डेस्क आहेत? 704. 22 वर्गात ठेवायचे. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच आहे म्हणजे समान असेल तर प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवावे लागतील?
मग याला 704 ला काय करायचं, 22 न भागायचं. कितीने भागायचं, 22 न भागायचं. आता भागायला असा पण तुम्ही भाग देऊ शकता. मग आता 22 न काय करा, डायरेक्ट भागा. 22 चा पाडा येतो, 22 त्रिक किती झाले, 66. आता 10 मधून 6 गेले, किती राहिले, 4. वरून घेतला 4, 22 दुने 44. बाकी उरली 0, भाग गेला म्हणजे उत्तर किती भेटलं, 22 दुने 44. बघा 22 दुने किती, 44 म्हणजे 32. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 46. 0, 4, 6 आणि 8 अंक पुनरावृत्ती होऊ शकतात. हे अंक वापरून बनवणाऱ्या कमाल आणि किमान 6 अंकी संख्यातील फरक. अगोदर काय करा, मोठी कमाल म्हणजे मोठी, किमान म्हणजे लहान. मग कमाल त्यालाच आपण काय म्हणू, मोठी संख्या. किती अंकी सांगितली, 6 अंकी. मग जो अंक मोठा असेल त्या अंकाचं काय करायचं, पुनरावृत्ती करायची. मग कोणता मोठा आहे, 8 3 वेळा. याच्यानंतर 6 4 0 ही तुमची कोणती संख्या झाली, 6 अंकी मोठी संख्या झालेली आहे. त्याच्यानंतर पुढं काय, किमान. किमान ऑब्लिक तिला काय म्हणणार आपण, लहान. लहान संख्या शोधायची. मग आता लहान संख्या 0 येतो याच्यामध्ये, पण 0 घेऊन चालत नाही. मग त्याच्यापेक्षा 4 0. आता किती, हे बघा 0 किती वेळा घ्यावा लागेल, 3 वेळा. जी लहान संख्या आहे 3 वेळा रिपीट करायची. 6 68. आता यांची काय करायची, किती अंकी सांगितल्यात, 6 अंकी. 6 अंकी झाल्या आणि यांच्यातला फरक म्हणजे यांची काय करायची, वजाबाकी करायची. ओके. आता इथं 4 3 10, 10 तून 8 गेले 2, 6 तून हातचा घ्यायचा 5, 13 झाले, 13 तून 6 गेले, किती राहिले, 7. 5 5, 8 8, 8 8 आणि 8 मधून 4 गेले 4. पुढे दिसते बघा अशी संख्या 488 572 आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उत्तर हे त्याचं उत्तर आहे 488 572. आता याच्यानंतर 37वा प्रश्न आहे, खालील गणितामध्ये गायब असलेले अंक शोधायचे आहेत. कोणते अंक गायब आहेत ते आपल्याला काय करायचे, शोधायचे. हे बघा इथून जाऊया आपण, पर्यायातून गेला. जर इथं 1 ठेवला 1, हे बघा खाली इथं जागा मोकळी सोडून देतो. 2 8 7 3 4 आणि या सगळ्यांची बेरीज किती पाहिजे आपल्याला, 5 5 1 आणि 8. आता अंक ठेवूया त्यांच्यामध्ये. बघा पहिला पर्याय स्टार आहे, स्टारला 1 इथं ठेवला, नंतर 3 आणि प्लस इथं 9. बघा 8 आणि 7 14, 8 आणि 7 किती होतात, 7 आणि 7 14 आणि 15, हातचाला 1, 3 आणि 3 6, 6 आणि 1 7. म्हणजे हा पर्याय चालत नाही. कळलं का, म्हणजे हे कटलं. आता इथं बघा इथं किती 1, इथं 1 ठेवला. आता 7 आणि 7 14, 14 आणि 1 15, हातचाला 1, 3 आणि 2 5. ठीक आहे, म्हणजे इथं 1 घेतला. आता इथं कोण आहे 9, इथं 9 ठेवू. इथं बघा कोण आहे 3, 3 आणि 2 5 होतात. इथं 1 पाहिजे म्हणजे चालत नाही. म्हणजे हा पण पर्याय काय झाला, कट झाला. म्हणजे तो पण आपण घेणार नाही. तिसरा पर्याय पाहूया आपण. स्टार किती आहे 3, इथं प्लस 1 आणि इकडं 9. 7 आणि 7 14 आणि 1 15, 5 हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3. ओके. आता 9 9 आणि 2 11, 1 हातचाला 1, 3 आणि 1 4, 4 आणि हे 4 8. म्हणजे बरोबर आलं उत्तर. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता, सी पर्याय. हे त्या ठिकाणी अंक काय होऊ शकतात, बसू शकतात. ओके. आता प्रश्न क्रमांक 48 वा आहे बघा. जर बघा काय म्हटलंय, जर 27 278.10 छेद 13.5 तर उत्तर किती येतं, 20.5
6 येतं. तर यांचं म्हणणं नेमकं काय आहे? 2 7 8 1 10 2 7 8 1 0 दशांश चिन्ह 1 3 5. बघा आता याचं उत्तर पण किती असणार आहे? 206. पण इथं 1 2 3 घर आहेत दशांश चिन्ह आणि म्हणून उत्तर इथं घसरलं. आता इकडं काय झालेलं आहे? यांच्या खाली किती? एकच घर आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागतील? आणखीन दशांश चिन्ह या ठिकाणी वाढवून घ्यावे लागतील. मग दशांश चिन्ह वाढवून घ्यायचे म्हणल्यानंतर किती? 2 घर पाठीमागं जाईल. म्हणजे इथं आलं, इथं दशांश चिन्ह होतं बघा, कुठं? याचं उत्तरात इथं होतं, तर दशांश चिन्ह कुठं सरकलं? मागं सरकलं. याच्यात 1 2 हे बघा 1 2 3 3च्या नंतर कुठं होतं? इथं. तर आता तेवढेच दशांश चिन्ह कुठं सरकणार आहे? पाठीमागं सरकणार आहे. म्हणजे 20,600. म्हणजे इथं छेदस्थानी दशांश चिन्ह पुढं सरकलेलं आहे आणि इकडं वरती काय आहे? दशांश चिन्ह पाठीमागं आहे इकडं. म्हणजेच उत्तर तुमचं किती आलं? 20,600. दशांश चिन्ह पाठीमागं सरकेल, म्हणून याला उत्तर काय म्हणायचं? पर्याय क्रमांक डी हे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे दशांश चिन्ह मोजायचंय. जर इथं अंशाच्या स्थानी 2 आणि इथं 1 3 3 घरं आहे, तर उत्तरात किती येतं? एकच. हे 3 घरं दशांश चिन्ह कुठं सरकणार? या उत्तरामध्ये. कुठं? याच्यात. हे बघा हे 1 आणि 2 इथं 1 आहे, म्हणजे दशांश चिन्ह इथून काय सरकू शकतं? पाठीमागं सरकू शकतं. पहा 49वा प्रश्न आहे. एक वस्तू 8,550 रुपयांना विकली. म्हणजे तिथं काय करावं लागेल आपल्याला? विकली, विक्रीची किंमत किती आहे? 8,550 रुपये सांगितलेली आहे. 8,550. तर तोटा 1,820 होतो. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? हे बघा तोटा किती होतो? 1,820 रुपये. तर खरेदीची किंमत किती? बरोबर. आता या दोघांचं या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे? सूत्रानुसार खरेदीची किंमत काढायची. तोटा एवढा झालेला आहे, म्हणजे दोघांची काय करायची? बेरीज करून टाकायची. ते उत्तर तुम्हाला काय होऊन जाईल? मिळून जाईल. हे बघा 0 5 आणि 2 7 8 आणि 5 13 चाला 1 8 आणि 1 9 आणि 1 10. इथं प्रश्न चिन्ह आहे. खरेदीची किंमत काढायची आहे आणि मग ही खरेदीची किंमत तुम्हाला किती मिळून गेली? 10,370 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला ए नंबरचा पर्याय. हा पर्याय तुमचा काय होईल? मिळून जाईल. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा 50 नंबरचा. एक 1,69,390 16 93 90 याला कितीने भागायचंय? 13 ने भागायचंय. आता 13 ने भागल्यानंतर बघा 13 1 13 किती राहिले? 6 6तून 3 गेले 3 39 13 त्रिक 39 0. आता शून्याचा भाग गेला, वरून किती घेतले? 3. बरोबर. मग आता शून्याचा भाग घेतला 30, वरून परत किती घेतले? 39 13 त्रिक 39 वजाबाकी आली 0, म्हणजे इथं 0. म्हणजे 130 30. पर्याय क्रमांक बघा पुढे 130 30. पर्याय क्रमांक आहे तुमचा डी नंबरचा पर्याय. हे त्याचं काय आहे? उत्तर या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे भागाकार दिल्यानंतर. सरळ रूप द्या म्हणजे काय केलं त्यांनी प्रश्नामध्ये? भागाकार द्या असं म्हटलेलं आहे. ही मूळ संख्या आहे का? नाही. 97 ही मूळ संख्या आहे, म्हणून पर्याय ए हे चुकीचे ठरेल. तिसरा पर्याय असा आहे दोन्ही अकरांची गुणिते आहेत. मग 33 ला 11 ने निश्चित भाग जातो, पण 97 ला जातो का? नाही. मग हे दोन चुकीची ठरेल. चौथी बाब आहे दोन्ही समसंख्या आहेत. 33 आणि 97 ही समसंख्या आहेत का? नाही.
मग आपण दुसरी बाब पाहू. दोन्ही समूळ संख्या आहेत. जर पहिला, तिसरा आणि चौथा चुकीचा ठरलेला आहे म्हणून पर्याय बी हे बरोबर ठरेल. आता आपण प्रश्न क्रमांक 52 पाहू. एक दुकानदार नगाला ₹15 किंवा 5च्या गठ्ठ्याला ₹65 या दराने वह्या विकतो. जर विनोदने 12 वह्या खरेदी केल्या तर त्याला किती पैसे द्यावे लागतील? आता 12 वह्यांमध्ये 5चे किती गठ्ठे होतात? 2 गठ्ठे, म्हणजे ₹65 गुणिले 2, उत्तर आले 130. आता उरलेल्या 2 वह्या नगाला ₹15 ने, म्हणजे की 15 गुणिले 2, उत्तर आलं 30. हे आधीचे 130 आणि आत्ताचे 30 मिळून झाले ₹160. पर्याय बी. बघा प्रश्न क्रमांक कोणता आहे? 53. आकृतीचं निरीक्षण करायचं आणि कोण EOB या कोणाचं माप काढायचंय. या कोणाचं माप काढण्यासाठी आपल्याला या कोणांची काय केलेली, सगळ्यांची बेरीज दिलेली आहे, म्हणजे माप दिलेली आहेत, त्याच्यावरून काय करायचं आपल्याला काढायचंय. अगोदर आपण ह्या तिघांचा जर विचार केला तर काय होईल? x अधिक 4x अधिक 100 बरोबर किती? 180. अर्धवर्तुळ याचा विचार करतो, 180 मापाचं असतं. मग x अधिक 4x किती झाले? 5x. 5x अधिक 100 बरोबर 180, आणि म्हणून 5x बरोबर 180 वजा 100 बरोबर किती? 80. हे कोणाची किंमत भेटली? 5x ची. x बरोबर किती? 16/5, म्हणजे किती किंमत भेटली? 16. म्हणजे या x ची किंमत 16 भेटली. आता काय करायचंय आपल्याला? EOB चं माप काढायचंय, म्हणजे कोण EOB अधिक x बरोबर किती? 180. मग कोण EOB अधिक 16 बरोबर किती? 180. म्हणजे कोण EOB बरोबर किती? 180 वजा 16. यांची जर वजाबाकी केली तर 164 हे उत्तर त्याचं काय होऊन जाईल? मिळून जाईल. पर्याय क्रमांक कोणता? दुसरा. हे त्याचं काय भेटेल आपल्याला? उत्तर. बघा प्रश्न क्रमांक 54 आहे. हरणाने भाज्या खाऊन टाकू नयेत म्हणून राजू शेतकऱ्याने आपल्या बागायती शेतीभोवती काय केलं? चौरस आकृती कुंपण घालायचं ठरवलं. चौरस आकृती कुंपण म्हणजे कसं असणार आहे? 4. चारही बाजू त्याच्या कशा असतील? समान असतील. आता किती? एक बाजू कितीची आहे? 10ची आहे. म्हणजे 4 बाजू म्हणल्यानंतर बाजू समान असणार. चौरस आहे, चारही बाजू कशा असतील? त्याच्या समान असतील. नंतर 2 मीटर अंतरावर खांब रवलेले आहे. किती मीटर अंतरावरती? 2 मीटर अंतरावरती खांब रवलेले आहेत. आता इथून प्रत्येक 2 मीटर अंतरावरती काय केले त्यांनी? खांब रवले. तर त्याने किती खांब वापरले आहेत? आपल्याला खांबांची संख्या काढायची आहे. आणि मग खांबांची संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बघा एकूण परिमिती काढून घेऊ. कोणाची परिमिती? चौरसाची परिमिती. 4 गुणिले बाजू. उत्तर किती आलं? 4 गुणिले 10, म्हणजे चौरसांची बाजू किती भेटली? 40. कळलं? आता म्हणजे याची परिमिती 40 भेटलेली आहे आणि प्रत्येक 2 मीटर अंतरावरती त्याला काय करायचंय? खांब रवायचा आहे. म्हणजे या 40 ला आपण काय करणार आहोत? 2 न भागणार. किती न भागणार? 2. आता 2 न भागल्यानंतर उत्तर किती येणार बघा? 20. आता हे काय झालं? 20. पण इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा? 2 मीटर अंतरावर खांब रवले असते तर त्याने किती खांब वापरलेले आहेत? आपल्याला काय करावं लागेल? यांच्यातून कडचे 1 2 3 4 इथले कमी करावे लागतील. म्हणजे 20 वजा 4 बरोबर किती? 16. याचा अर्थ किती खांब लागले त्याला? 16. एका ठिकाणी डबल तर खांब लावू शकत नाही, तो एकदाच घ्यावा लागेल आपल्याला. कळलं? म्हणजे याचा पर्याय क्रमांक जो आहे तो कोणता पर्याय क्रमांक आहे? सी नंबरचा पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 16 हे त्याचं काय आहे?
उत्तर आहे. आता आपण 55 प्रश्न बघणार आहे. या प्रश्नात दिला आहे की पुढील बार डायग्राम मध्ये गावातील विविध वाहनांची संख्या दाखवली आहे. स्वयंचलित वाहनांची एकूण संख्या किती आहे? स्वयंचलित वाहने म्हणजे ज्याला पेट्रोल डिझेल याची आवश्यकता असते आणि अशा वाहनांची बेरीज करायची आहे. म्हणून आपण पहिल्यांदा बघून घेऊ कोणते स्वयंचलित वाहने आहेत. कार, याला पेट्रोल आणि डिझेलची आवश्यकता असते. मोटारसायकल, सायकलची आवश्यकता असते का? पेट्रोल आणि डिझेलची नाही, म्हणून हे स्वयंचलित वाहने नाही. रिक्षा, यालाही आवश्यकता असते, म्हणून कारची संख्या किती आहे? कार बरोबर 10. मोटारसायकलची संख्या किती आहे? मोटारसायकलची संख्या 35 आहे. रिक्षाची संख्या किती आहे? रिक्षाची संख्या 20 आहे. या सगळ्यांची बेरीज करायची. पर्याय बी हे उत्तर आहे. आपण 56वा प्रश्न पाहू. दोन मोठ्या माणसांच्या वयाचा गुणाकार 770 आहे, तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? आता 770 चे भागाकार पद्धतीने अवयव पाडायचे. मग 770 ला 7 ने भागल्यावर 110, 110 ला 5 ने भागल्यावर 22, 22 ला 11 ने भागल्यावर 2 आणि 2 ला 2 ने भाग जातो, म्हणून इथं खाली 1 उरला. इथं 7 गुणिले 5 बरोबर 35, 11 गुणिले 2 बरोबर 22. आता यांची बेरीज करायची. 5 आणि 2 7 आणि 3 आणि 2 5, म्हणून पर्याय क्रमांक सी. आता आपण 57 प्रश्न बघणार आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 0.4 भागिले 0.04 अधिक 0.04 भागिले 0.4 बरोबर किती? 0.04 भागिले 0.04 यांची बेरीज करत असताना आपल्याला त्यांचे छेद समान करावे लागेल, म्हणून 0.4 भागिले 0.04 गुणिले 10. आपण छेदाला 10 ने भागले आहे, गुणिले आहे, म्हणून 0.4 लाही गुणावे लागेल. 0.4 गुणिले 10 बरोबर 4. 0.04 गुणिले 10 बरोबर 0.4. आता यांची बेरीज करता येईल, म्हणून 0.04 भागिले 0.4 अधिक 4 भागिले 0.4 बरोबर 4.04 भागिले 0.4 याचा भागाकार करायचे आहे, म्हणून आपण याला 10 ने 100 ने गुणू. याला आता 4 ने भागू. 4 एके 4, 4 दहे 40, 4 दहे 40, 4 एके 4, 101 भागिले 10, 10 एके 10, 10 एके 10, शून्याला 0 पॉइंट, इथं 0 येतंय, मग 10 एके 10 हे त्याचं उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. जर त्या आकृतीची परिमिती 64 असेल तर क्षेत्रफळ किती आहे हे आपल्याला काय करायचंय? काढायचं आहे. मग आता याच्यात काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये बघा, दिलेली माहिती पुरेशी आहे का? आहे.
मग आता काय करावं लागेल आपल्याला अगोदर क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ जे आहे त्याचा विचार करायचा आहे। इथं ही बाजू 20 दिलेली आहे, 5 9। आता आयताची मोठ्या आयताचे क्षेत्रफळ काढू, ही बाजू 10 म्हणजे याचं क्षेत्रफळ काढलं मी याला फर्स्ट म्हणतो। 20 गुणिले 10 बरोबर किती 200। त्याच्या बरोबरच आता काय करायचं आपल्याला या छोट्या या आकृतीचं क्षेत्रफळ काढायचंय, याला मी 2 म्हणतो। या दोघांचा गुणाकार केला 9 गुणिले 2 बरोबर किती आलं 18 आणि यांची बेरीज केली तर 218 म्हणजे पर्याय क्रमांक कोणता ए हा त्याचा पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी। 59वा प्रश्न आहे, दोन संख्यांचा गुणाकार 3.92 आहे। जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर मोठी संख्या कोणती आहे? पर्याय दिलेत 1.4 2.8 4.2 आणि 5.6 हे पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। आपण काय करू बघा, पहिली संख्या x तर दुसरी संख्या काय होईल? जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे म्हणजेच पहिली संख्या x तर दुसरी संख्या काय होईल 2x होईल। आता अट काय दिली, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार किती दिलाय 3.92। मग दोन संख्या कोणत्या आहेत x गुणिले 2x बरोबर किती 3.92। 2 गुणिले 2x x गुणिले 2x 2x चा वर्ग बरोबर 3.92 म्हणजे x वर्ग बरोबर 3.92 छेद किती 2। 2 न 3.92 ला काय करायचं भागायचं तर उत्तर किती येणार आहे हे बघा बे एक बे दशांश चिन्ह किती राहिले 19। आता पुढे भागता येईल 92 18 एक राहिला बेसकी 12 म्हणजे कोणाची किंमत भेटली x च्या वर्गाची किती 1.96। दोघांचं काय केलं वर्गमूळ घेतलं तर x बरोबर किती भेटले 1.4। आता 1.4 ही जी आहे तर ही काय भेटली x ची किंमत भेटलेली आहे। आता दुसरी संख्या आपल्याला काढायची, मग दुसरी संख्या बरोबर काय 2x म्हणजे 2 गुणिले 1.4 म्हणजे 2.8 म्हणजे मोठी संख्या जी आहे तर ती मोठी संख्या कोणती असणार आहे पर्याय क्रमांक बी 2.8 ही त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे। त्याच्यानंतर 60वा प्रश्न आहे बघा, a बरोबर 6 b बरोबर 4 तर c बरोबर किती याची किंमत काढायची आपल्याला। तर a ची किंमत टाकूया याच्यामध्ये, a ची किंमत 6/8 अधिक b ची किंमत 4/8 बरोबर 1 पूर्ण। आता याने याला गुणूया 1 गुणिले c अधिक 1/c आहे, तिथं छेद समान आहे म्हणजे 6 अधिक 4/8 बरोबर 1c अधिक 1/c। आता 6 आणि 4 10 10/8 बरोबर 1c अधिक 1/c। आता याचं काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल आपल्याला आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल 10 गुणिले c बरोबर 8 कंसात 1c अधिक 1। मग 10 गुणिले c 10c 8 न गुणूया 8c अधिक 8। आता 10c हा 8c इकडे येईल प्लसचा मायनस झाला बरोबर 8। 10 मधून 8 गेले 2c 2c बरोबर किती 8 आणि म्हणून c बरोबर 8/2 म्हणजे c बरोबर किती 4। याचा अर्थ पर्याय क्रमांक कोणता आहे बी आहे, याचं उत्तर 4 हे त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल। प्रश्न क्रमांक 60 या ठिकाणी संपलेला आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय गणित नवोदय परीक्षा याच्यासाठी प्रश्नपत्रिका 2015 त्या प्रश्नपत्रिकेमधील विषय गणित याचे प्रश्न 41 ते 60 प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत।
अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. हे सगळे व्हिडिओ आपल्याला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहिजे असतील तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलवरती जाऊन 5वी स्कॉलरशिपचे त्याचबरोबर या 5वी नवोदयचे सर्व व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद.